नमस्कार. सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागात पावसाचा तडाखा जाणवत आहे. 8 जूनपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने जोर पकडला आहे. राज्यभरात पावसाचं वातावरण अधिकच गडद होत चाललं आहे. ढगाळ वातावरण आणि मध्यम पावसाची शक्यता. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सध्या आभाळ भरून आलं आहे. हवामान विभागाने येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर सोबतच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुसळधार पावसामुळे या भागात काही ठिकाणी पुराची शक्यता नाकारता येत नाही. पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्याच्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला. शेतकरी बांधवांनी याचा विशेष विचार करावा. बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. राज्यात मान्सून जरा लवकर दाखल झाला होता, पण नंतरनं काहीसा कमी झाला. मात्र हवामान विभागाचा अंदाज सांगतो की 12 जून 2025 नंतरनं पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान लक्षात घेऊनच शेतीच्या कामाचं नियोजन करावं